नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेहटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे मोहमाया. मंडळी, हे जीवन ही आपल्या अवतीभोवती जे जग आहे, आपण जे जीवन जगतो आहे ते काहीच नाही आहे, ती एक मोहमाया आहे. आणि या मायेच्या विळख्यात आपण जसं अडकत जातो तसं आपण प्रपंचात अधिकाधिक गुरफटत जातो. आणि आणि मग आपल्याला अनंत गोष्टींचे फळं चांगली किंवा वाईट मग मिळतात आणि ती आपल्याला सफर व्हावं लागतं. या संदर्भात मी आधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती आहे एका साधूंची. एक साधू आपल्या शिष्याबरोबर बोलत असताना ते मरणासन्न अवस्थेत होते. त्यावेळी ते त्याला म्हणाले की कुछ भी करो बट कभी भी बिल्ली मत पालना. मंडळी, आता हा शिष्य आहे, ह्याने खूप विचार केला की त्याने सगळी पुराणं धुंडाळली, उपनिषदे धुंडाळली, खूप अनंत गोष्टी पाहिल्या आणि त्याच्या लक्षात आलं की अरे, कुठल्याही उपनिषदात कुठल्याही पुराणात असा उल्लेख नाही आहे की मांजरीला पाळू नका. मग आपले गुरु आपल्याला असं का उपदेश देऊन गेले की बाबा मांजर पाळू नको म्हणून? त्याच्यावर त्याने अनेक दिवस विचार करत करत तो आपला रोज नवीन काहीतरी ढुंढाळत होता, रोज काहीतरी शोधत होता की आपल्याला गुरुनी जो उपदेश केला त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, काहीतरी त्याच्यात गोष्ट नक्की आहे. आणि मग ती गोष्ट नक्की काय आहे तर ती आपण शोधून काढणं खूप गरजेचं आहे त्याला वाटलं. असं करता करता बऱ्याच दिवसांनी त्याला एक थोर सज्जन असे संन्यासी भेटले. आणि मग त्याने परत त्यांच्याकडे तो प्रश्न केला की गुरुजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की माझ्या गुरूंनी जेव्हा मरणासन्न अवस्थेत होते त्यावेळेला त्यांनी मला एक उपदेश केला होता की कुछ भी करो बिल्ली मत पालना. तर मला कळत नाही कुठल्याही पुराणात किंवा कुठल्याही धर्मग्रंथात असा उल्लेख नहीं कि बिल्ली को मत कर पालो. फिर ये क्यों? ऐसा उन्होंने क्यों कहा? उसके बाद वो तुरंत ही शांत हो गए. तो मुझे पता नहीं चल रहा है कि मैं क्या कर सकूं, कि मुझे उनके बोलने में तो कुछ तो तथ्य रहेगा, कुछ तो उनके उनके उन्होंने मुझे जो सिखाया है कुछ मैंने समझा है, तो मुझे पता नहीं चल रहा है ये इसका अर्थ क्या आहे. तेव्हा ते संन्यासी त्याला म्हणाले की बेटा, अरे तुझ्या गुरूंना मी खूप वर्षापासून ओळखतो आणि त्यांनी त्या योग्य असंच तुला सांगितलं. मग ह्याची अजून उत्सुकता वाढली. तर तो म्हणाला, मग सांगा काय काय आहे याच्या मागचं तत्व. तर त्यांनी सांगितलं, तुझे गुरु खूप मोठा माणूस होता आणि त्यांनी खूप साधना केलेली होती आणि खूप चांगली होती त्यांची साधना. आणि एकदा असंच त्यांच्या मनात आलं की आता आपण घरदार सोडून द्यावं आणि आपण दूर रानात जाऊन ईशचिंतनात विलीन होऊन राहायचं, ईश्वराच्या चिंतनात अखंड आपला वेळ काढायचा. म्हणून त्यांनी सर्वसंग परित्याग केला. 2 लंगोट त्यांनी घेतले, कमंडलू घेतलं आणि ते घरातून निघून गेले. घरातून निघून गेल्यानंतर त्यांनी गावाबाहेरची एखादी अशी खूप दूरची जागा निवडली की जिथे ते निवांतपणे कुटी बांधून राहू लागले. पण काय झालं, थोड्याच दिवसात तिथे इतका उंदरांचा सुळसुळाट झाला की त्या उंदरांनी नाकीदम आणलं. आणि मग ह्या गुरूंनी जे 2च लंगोट आणले होते आपल्याबरोबर, ते लंगोट चावून चावून फाडून टाकायला सुरुवात केली. आता ह्यांना खूप मोठा प्रश्न पडला की अरे बापरे, आता आपण इथे आलो आहे तर ईशचिंतनात रममाण व्हायला आणि मग इथे आपण काय करतो आहोत इथे? ही उंदरं तर इतके त्रास देतात, आपल्याला ध्यानही होत नाही, ईश्वराची संधान साधणं होत नाही, मग आता मी काय करू म्हणाले. म्हणून त्यांनी गावातल्या लोकांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की बाबा, मला उंदरं इतकी त्रास देत आहेत, त्यांनी म्हणजे लंगोट चावून खाल्ले, तर आता माझा प्रश्न पडला की मी आता कसं काय करावं, काय करू मी? त्यावेळेला त्या गावकऱ्यांनी त्यांना सल्ला दिला की गुरुजी, आम्ही तुम्हाला एक सल्ला देऊ का की तुम्ही मांजर पाळा, म्हणजे ह्या उंदरांचा ती फडशा पडेल आणि तुमचा त्रास कमी होईल. झालं, गुरुजींना ते पटलं. ठीक आहे, मांजर पाळतो मी आणि मग माझा हा मागचा हा त्रास कमी होईल म्हणून. त्यांनी एक मांजर पाळली. ती मांजर तर तिने उंदरांचा फडशा पडायला सुरुवात केली खरं आहे, पण ती एखाद्या मास्तरणीसारखी समोर येऊन उभी राहायची, तिला दूध पाहिजे म्हणून. अशा वेळेला गुरूंची पंचायत व्हायची.
मग ते गावातल्या लोकांना सांगायचे, बाबा हिला थोडंसं दूध आणून द्या, तिला दूध पाजा वगैरे. पण मग गावकऱ्यांनी त्यांना एकदा सुचवलं, की गुरुजी, किती दिवस आम्ही असं त्या मांजरीला आणून दूध पाजत बसणार आणि तिचं हे करणार. त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही एक गायच घेऊन देतो आम्ही तुम्हाला सगळे मिळून. तुम्ही ती गाय पाळा. म्हणजे मग त्या मांजराचं दूधही होईल, ती मांजर ते उंदरही खाईल आणि तुमचा ते इतर प्रॉब्लेम कमी होईल. गुरूंनी हेही मानलं, की काही हरकत नाही, गाय पाळूयात. त्याप्रमाणे त्या गावकऱ्यांनी त्यांना गाय आणून दिली. त्यांनी ती गाय ठेवली. ती गाय दूध द्यायला लागली. मांजरीचं काम व्हायला लागलं. गुरूंना पण जीवन चरितार्थासाठी जे लागत होतं ते दूध बीत मिळायला लागलं. चला, चांगली व्यवस्था झाली असं त्यांच्या मनाने घेतलं. पण मग त्यांच्या लक्षात आलं, अरे पण गाय पाळली, मग गाय कशी शांत बसेल? तर तिला एक तर चरायला तरी न्यावं लागणार, नाही तर तिला इथे आणून चारा तरी मला टाकावा लागणार. परत त्यांनी गावकऱ्यांना बोलवलं आणि म्हणाले, अरे बाबांनो, तुम्ही गाय तर मला दिलेली आहे, पण आता ह्या गाईला चारा तर द्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय ते दूध कशी देणार? आणि तिने दूध नाही दिले तर मी मांजराला दूध कसं पाजणार आणि मांजर उंदरं कशी खाणार? हा सगळा भ्रम पडला. आता मी काय करू? त्या गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांना सल्ला दिला, की एक काम करा, आपल्या गावात एक अशी विधवा स्त्री आहे, ती अतिशय पुण्यवान आहे, सात्विक स्त्री आहे आणि तिला कोणी आधारही नाही आहे. तो एक काम करा, की ती इथे येऊन राहील आणि मग ती त्या गाईला चारा पण घालेल, सगळं पण करेल आणि ती इथे येऊन आश्रमाची स्वच्छता पण करेल. मग झालं. आता गाईला चारा पाहिजे, तर तिथे कुरण पाहिजे. मग त्यांच्या आजूबाजूला मोकळे पडरान होतं, तर तिथे माळरानात म्हणे तुम्ही आता लावा चाराचे कडबा वगैरे लावून ते गाईच्या चाऱ्याची सोय करा. झालं. ती बाई आली, तिने मग ते शेताची पण व्यवस्था करायची. तिने ते गाईचं दूधही काढायचं, मग त्या मांजराला द्यायचं, मांजर उंदीर खायचं. बोलता बोलता काही दिवस होता बाई खूप सात्विक होती. तिला वाटलं, की आपण इतक्या ह्याने आश्रमात आलो आहे, आपण आपल्या गुरुची सेवा करायला पाहिजे. म्हणून बघता बघता तिने मग गुरूंचे पाय चेपणं, गुरूंचे डोकं चेपून देणं, गुरूंना जेवायला करून देणं, असे कामं चालू केली. आता ह्याच्यात काय झालं, की बघा कसं मोह मायेचे धागे कसे असतात, ते कसे गोरफटत जातात बघा. मग काय झालं, की गुरूंना सुद्धा तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं, की ही बाई आपली सेवा करते, प्राणीमात्रांची सेवा करते, शेत सांभाळते, सगळं काही करते. तर त्यांनाही बरं वाटलं. मग पण पुढे जाऊन काही दिवसांनी काही गावकरी आले आणि ते गुरूंना म्हणाले, की गुरुजी, आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तर म्हणे, काय? तर म्हणे, ही बाई खूप सात्विक आहे आणि ही खूप साधी बाई आहे आणि ती इथे राहते एकटी आणि तुमची सेवा करते. सगळं पाहून सगळं गाव चर्चा करायला लागले आता, की किती विचित्र आणि ह्या बाईची त्यामुळे बदनामी होते. तर असं का नाही करत? तुम्ही या बाईशी लग्नच करून टाका. म्हणजे काय होईल, की त्या बाईची बदनामी होणं थांबेल, तुमचं रानही सांभाळलं जाईल, तुमची गाय सांभाळली जाईल, तुमचं मांजर सांभाळलं जाईल आणि तुमची सगळी आश्रमाची पण सोय होईल. मग काय झालं, गुरूंना तिच्याशी लग्न करणं भाग पडलं आणि गुरु त्या बाईशी लग्न करून संसारात रममाण झाले. बघा, जे गुरु ईशचिंतनासाठी सर्वसंग परित्याग करून, आपलं घरदार सोडून, आपल्या सगळ्या गोष्टी सोडून, केवळ 2 लंगोटी आणि एक कमंडलू घेऊन या माळरानावर आले होते, तर तिथे केवळ होणाऱ्या उंदराच्या तासात पायी त्यांना जे जे लोकांनी सांगितलं ते करत गेले आणि त्यामुळे ह्या मोहपाशात ते इतके अडकले, की शेवटी ते परत परमार्थाकडून, अध्यात्माकडून ते परत संसारात रममाण व्हायला लागले. मंडळी, ही अशी मोहमाया इतकी विचित्र आहे ना, ती आपल्याला कशी ते वेगळ्या कुठल्याही पद्धतीने तुम्हाला ती अशा जखडून टाकते. ती आपल्याला ह्या मोहपाशातून दूर जाऊ देत नाही. हे मोहके धागे असे आहेत ना, एकमेकात इतके छान रेशमी धाग्यांसारखे गुंफलेले असतात आणि त्याच इतके सुंदर, की आपण त्याच्यात रममाण होत जातो पुढे पुढे आणि मग आपल्याला त्याच्या कॉन्सिक्वेन्सेस लक्षात येत नाही, की पुढे जाऊन याचं काय होणार आहे. पण ज्या वेळेला त्या गुरूंच्या लक्षात आलं, की अरे मी काय करतोय हे, मी ज्या कामासाठी आलो होतं ते सगळं सोडून दिलं आणि एक मांजर काय मी पाळली, तर तिच्या पुढे एवढा माझा पसारा उत्पन्न झाला.
तर मंडळी, अशी ही मोहमाया इतकी विचित्र आहे, तिच्यात आपण इतके जखडून जातो, आपण त्याच्यात इतकं एकरूप होऊन जातो, की आपल्याला आपल्या सराउंडिंगचं भान नाही राहत, की मी कोणत्या कामासाठी आलो होतो, माझं काम काय होतं, परमेश्वराने मला काय सांगितलं होतं. पण आपण एका वेगळ्याच अशा परिस्थितीत अडकून जातो आणि त्या चक्रव्यूहातून आपण आत तर घुसतो, पण बाहेर पडायचा मार्ग आपल्याला सापडत नाही. इतके हे मोह मायेचे धागे घट्ट असतात. तर आपण नुकताच ह्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची, की आपण नुकताच होळीचा सण साजरा केला आणि हा होळीचा सण साजरा करण्याची प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळी पद्धत आहे. त्याप्रमाणे कोकणात होळीच्या सणाला शबै शबै म्हणून मागितलं जातं. आयनाचे बायना असं म्हणत सर्वजण शबै मागतात. आता ह्या शबै जी आहे त्याचा गर्भित अर्थ काय आहे, तो आज आपण समजून घेणार आहोत या मोहमायेच्या निमित्ताने. आय नाचे बाय ना, घेतल्या वाचून जाय ना, शबै शबै म्हणजे काय? आय म्हणजे ही मोहमाया, ती नाच करते आहे, आणि बा म्हणजे परब्रह्म जो स्थिर आहे. ही माया कोणालाही घेतल्याशिवाय जात नाही मंडळी. म्हणूनच या मायेच्या जाळ्यात न अडकता त्या परब्रह्माची ओळख धरली पाहिजे, आपण त्याची कास धरून घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला मानव जन्म आहे. आपल्याला ना की ह्या संसारात गुरफटत जाण्यासाठी परमेश्वराने पाठवलं आहे. आपलं काही कर्तव्य आहे, ती कर्तव्य करण्यासाठी त्या अहम ब्रह्मास्मी या स्टेजला जायची आपली जी अवस्था आहे, ती आपल्याला मिळवायची आहे. आणि ते करण्यासाठी, त्या परब्रह्माची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला हा मानव जन्म दिलेला आहे. आणि याकरता ही शबै म्हणजे काय? सावध व्हा. या मायेच्या शिमग्यातून आपण वाचावं असं वाटत असेल तर आपण ईश्वराला शरण गेल्याशिवाय आपल्याजवळ तरणोपाय नसतो मंडळी. आणि हेच आपले जे हिंदू संस्कृतीचे वेगवेगळे सण आपल्याला सांगितले जातात, वेगवेगळे सण जे आपल्याला माहिती आहेत, त्याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या सण साजऱ्या करण्यामध्ये किंवा आपण ज्या गोष्टी त्या अनुषंगाने करतो ना, त्यामागे एक पक्का अर्थ आहे. पण हा अर्थ आपण समजून घेणं, त्याच्या मागचे कार्यकारण भाव समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला खूपदा काय होतं की आपण सण साजरा करतो, रीतिरिवाज म्हणून साजरा करतो, पण त्याच्या मागचे गर्भितार्थ आपण कधी जाणून घेत नाही. आणि ह्या मग गोष्टीच्या निमित्ताने मला आठवलं की ही जी माया आहे, ही मोहमाया आहे, ही आपल्याला घेतल्याशिवाय, तिच्यात गुरफटल्याशिवाय, तिच्यात बांधून घेतल्याशिवाय ती आपल्याला सोडणार नाही. पण मग तुम्हाला जर का परब्रह्माची कास धरायची असेल आणि ह्या ईश्वराला जाणून घ्यायचं असेल, तर आपण ह्या मोहाच्या कचाट्यातून सुटलं पाहिजे. मोहाच्या कचाट्यातून, मायेच्या कचाट्यातून सुटलं पाहिजे. नाही तर आपली अवस्था कशी होणार? त्या गुरूंसारखी होणार आहे, की जे गुरु ईश्वचिंतनासाठी घराबाहेर पडले होते, त्या मायेच्या पसाऱ्यात कसे अडकले हे यावरून आपण पाहिलं. मंडळी, तुम्हाला ही जी गोष्ट मी सांगितली आणि तिचा मतितार्थ मी तुम्हाला जो सांगितला, तो तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन तुम्ही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि मी केलेले वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा मंडळी, नमस्कार. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयावर. नमस्कार.